जालन्यात दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत झाले गणेश विसर्जन। मोठ्या गणेश मंडळांचे 413 तर घरगुती 23,000 गणेश मूर्त्यांचे झाले विसर्जन। मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती। जालन्यात तब्बल 36 तासानंतर गणेश विसर्जन संपन्न। काल मंगळवारी राज्यभरात उत्साहात गणपती बाप्पांचे विसर्जन झाले असून जालन्यात मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी 5 वाजेपर्यंत गणेश विसर्जन चालू होते। जालन्यातील जवाहरबाग येथील महाकाल प्रतिष्ठानच्या गणेश मूर्तीचे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास विसर्जन झाले। या गणेश मंडळाची मूर्ती मोठी असल्याने मोती तलावापर्यंत यायला मोठा वेळ लागला। काल मंगळवारी सकाळी 5 वाजल्यापासून शहरातील मोतीबाग तलावात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती। काल दिवसभर आणि रात्रभर गणेश विसर्जन चालू होते, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शेवटच्या गणरायाचे विसर्जन झाले। महानगरपालिका, अग्निशमन दल आणि नांदेड येथील गोदावरी जीवरक्षक पथकाच्या वतीने सदरील गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले। घरगुती गणेश मंडळाचे एकूण 23,000 तर मोठ्या गणेश मंडळाच्या 413 गणेश मूर्त्यांचे विसर्जन झाल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी माहिती दिली। संदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत हे शेवटच्या गणपती विसर्जन होईपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांसोबत मोती तलाव येथे हजर होते। रायाचं विसर्जन होतं आज दुपारी 2 वाजता। किती गणपतीचं विसर्जन करण्यात आले, काय नोंद आहे? कालपासून म्हणजे काल सकाळपासूनच श्रीच्या मूर्तींचं विसर्जनाची व्यवस्था आणि लोकांचा त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता। आत्तापर्यंत या ठिकाणी साधारणपणे 413 मोठ्या जे मंडळांचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन झालं आहे आणि घरगुती स्वरूपाचे आपण संकलित केलेले 20,000च्या आसपास आणि डायरेक्ट जे मंडळाच्या सोबत काही घरगुती गणपती आले ते 2-3 हजारच्या आसपास, म्हणजे 23-24 हजार घरगुती गणपती असं एवढं आपण संकलन आणि त्याची विसर्जनाची पूर्ण व्यवस्था आणि पूर्ण तो आपला उत्सवात विसर्जनाचा उत्सव आज संपलेला आहे। यामध्ये कालपासून आत्तापर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, पत्रकार, नागरिक सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालं। त्या सर्वांचे खूप खूप आभार आणि आत्ता विसर्जनाची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे।